पहिलं षटक आपण पाहतोय फेकण्यासाठी नित्यानंद. मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल आपण पाहतोय नित्यानंद गोलंदाजीच्या अंगठावर. समोर जितेंद्र सोमाचा बॅटची एज लेग स्लिप मध्ये आपण पाहतोय शतक तैनात आहे. हा चेंडू अडवला जाईल. पहिला बॉल आज या स्पर्धेचा डॉट बॉल पाहायला मिळाला. सुरुवात डॉट बॉल न झाली स्पर्धेला. आपण पाहतोय या सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या शुभास्ते मात्र या स्पर्धेचा प्रारंभ शुभारंभ केला गेला. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर स्पर्धा कार्यरत केली गेली आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हर बाउंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील, चेंडू उचलतील, फेकतील तर मात्र आपण पाहिलं तर एका धावेने मात्र सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात केली जाईल. धीरज जेवलेकर आदरणीय धीरज जेवलेकर इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. तरगर गावाचं आयोजन म्हटलं ना की नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. आजही या आपण पाहतोय खरं तर लाईव्ह आणि एवढ्या भव्यदिव्य मैदानावरती खरं तर ही स्पर्धा खेळवली जात आहे. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. कदाचित आपण पाहतोय आईलिश मात्र स्ट्रायकरकडे येतोय. डावखोरात होता हा विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय. यंदाच्या 40+ संगमामध्ये त्याच्या नावाचा दबदबा राहिला, परंतु या दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नित्यानंद आणि आईलेशला शांत ठेवला. पहिला चेंडू फेस करत होता, खरं तर आडवा बॅट न केला होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाही. यावेळी बॅटच्या रडार मध्ये आला, परंतु फटका फसला की काय. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि ऐवेश मात्रेचा हा झेल पहिल्या षटकामध्ये खरं तर आपण सोडला. ही कॅच सोडली की मॅच नक्कीच विचार केला जाईल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ते काय शरद कडून ही चुकी घडणं खरं तर अपेक्षित नव्हती, परंतु आज पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय शरद ठाकूर यांच्या हातामधून सुटलेला हा झेल कदाचित ढावेकाडी संघाच्या पराभवाचं कारण तर ठरू शकत नाहीये ना, की अवरेजची बॅटिंग म्हटली ना की मैदानाच्या चौथ्या टोलेबाजी पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू बॅटची एज थर्डमॅन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला, त्यानंतर मात्र हा चेंडू अडवला गेला. एकेरी दुहेरीनं धावसंख्येला जमवल्या जातात, धावसंख्या जमा केली जाते. टोटल धावसंख्या धावफलकावरती 3 आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये थेंबे थेंबे तलेसाच्या अशा उक्तीप्रमाणे मात्र ही सुरुवात केली जाते आणि याच्या जोरावरती मात्र आपण पाहतो पहिलं षटक मात्र साकारण्यासाठी नित्यानंद आतापर्यंत नक्कीच हावी राहिले फलंदाजांवरती. नेक्स्ट बॉल नित्यानंद यांचा आपण पाहतोय. यावेळी त्याच्या पुन्हा बॅट वरती आला नाही, अगदी कॅप्टन पद्धतीने खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती वेगाने आले, पुन्हा एकदा दुहेरीची संधी उपलब्ध आणि कदाचित हा डायरेक्ट हिट होऊ शकला असता तर जितू सोमाचे बाद होऊ शकले असते. आणि आपण पाहिलं तर या चेंडूवरती मिळालेली एक धाव, एका धावीनं टोटल मात्र आपण पाहतोय 4 धावा. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे. पहिला फलंदाजी करत असणारा संघ आपण पाहतोय उल्वे 40+ मास्टर्सचा हा संघ. 4 धावा धावफलकावरती आहेत. बिनगडी बाद अशी धावसंख्या धावफलकावरती असताना सावध सुरुवात मानावी लागेल उल्वे 40+ मास्टर्स संघाची. अगदी शांत आणि सावध सुरुवात म्हणायला लागेल. आयलेसचा सुटलेला झेल तदनंतर आपण पाहिलं तर 3 सिंगल आल्यात, परंतु तदनंतर मात्र पुन्हा एकदा शरद ठाकूर गोलंदाजी मार्गवर सज्ज होतील, ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आयलेसचा एक सहज सोपा झेल सुटला होता. आज मात्र त्यांना आपण आता या वेळेला गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच ढावेकाडी संघाकडून त्याची ओळख राहिली. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, या चेंडूवरती मात्र दणका पाहायला मिळाला होता, परंतु सीमारेषेलगत असणारा क्षेत्ररक्षक त्याची चलाखी पाहायला मिळाली. चेंडू अडवला गेला. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर धावसंख्या 2 अर्जित केली जाईल. एकच काढले वापरा, एकच धाव मिळेल. 5 धावा धावफलकावरती शरद ठाकूर यांना आपण पाहतो गोलंदाजीच्या अंबरठ्यावर. 40+ मास्टर्स खरं तर या पिढीनं
अनवाणी पायापासून ते ब्रँडेड शूज पर्यंतचं क्रिकेट पाहिलंय, जपलंय, जगलंय आणि आज मात्र त्यांच्या वतीनं पुन्हा एकदा या मैदानावरती हे क्रिकेट खेळलं जात आहे. 40+ मास्टर्स म्हटले की नक्कीच अनुभवाची शिदोरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच वर्ष त्यांनी आपल्या गावातील टेनिस बॉल क्रिकेटसाठी खरं तर सुरुवात केली आणि दिल्ली गेले. पुन्हा यावेळेला फुलटॉस होता, कट करण्याचा प्रयत्न, एक धाव पुन्हा एकदा मिळाली जाईल. आयलेशला स्ट्रायकरवरती आणणं खूप गरजेचं आहे आणि तेच काही समाज जिथे सुमास यांच्या माध्यमातून केलं जातं. परंतु आतापर्यंत जो धावसंख्येचा विचार केला ना, फक्त सिंगल आणि सिंगलच पाहायला मिळाला. टोटल आतापर्यंत 6 सिंगलच्या सहाय्यानं, एकेरी धावेच्या सहाय्यानं टोटल 6 धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्या. लेफ्ट आणि राईट असं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. वारंवार शतकक्षणामध्ये बदल करावा लागतो. नावीकाडी सिंगाला शरद ठाकूर यांना आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय. सुटलेल्या झेलचं काय जर भुगतान, सुटलेल्या झेलची कमतरता या षटकामध्ये काय तर भरून काढली जाईल का शरद ठाकूर यांच्या माध्यमातून. आतापर्यंत आयलेशचा झेल सुटला परंतु त्याला शांत ठेवण्यात आला. जरी एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. आयलेश शांत आहे आतापर्यंत. त्यावेळी त्याची लोअर फुल टॉस रिसच्या साहाय्याने वळवला, मनगटाच्या साहाय्याने वळवल्यानंतर बॉलर बॅक टू द ड्राईव्ह पाहायला मिळाला. शतकषकाकडून झाले चुकी. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा रेषे पार जातो. हा चौकार या स्पर्धेतील पहिला चौकार आपण पाहिला तर तो आयलेश मात्रेच्या बॅटमधून आला. डावखुराटाचा हा उर्वे संघाचा विस्फोटक फलंदाज म्हणून का त्याची ख्याती आहे. संतोषजी मात्रे आणि पंढरीनाथ ओलेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. नेक्स्ट बॉल यावेळेला फुल टॉस, चेंडू झेल सुटला आणि मात्र तदनंतर हा तडाखा पाहायला मिळाला. आयलेश मात्रे मी म्हटलंच होतं, शरद ठाकूर यांच्या हातातून सुटलेला तो झेल कदाचित नावेकाडी 40+ मास्टर संघासाठी डोकेदुखी ठेवू शकतो. चौकारानंतर आलेला हा षटकार. त्याला चेंडू द्यायचा, चेंडू द्या विजय. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्या चमचमणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला या अगदी मंचाच्या समोर पाहायला मिळतात त्या तुमच्या जर्नी उपस्थिती धीरज उलेकर यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. त्यांचाही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आपण आभार मानूया. खरं तर म्हटलं जातं देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे. अशा या दानशूर व्यक्तिमत्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आपण आभार मानूयात. आणि नक्कीच यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो बॅकच्या रडार मध्ये आला आणि बॅक टू बॅकचा दुसरा आणि हा माइटी षटकार पाहायला मिळाला. डॉट बॉल आला तदनंतर मात्र आयलेशने पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा षटकार पाहायला मिळाला. आयलेशच्या बॅट मधून एक चौकार, 2 षटकार, 3 सिंगलच्या साह्याने आपण टोटल धावसंख्या धावफलकावरती असताना पाहतोय 22 धावा, 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय धावफलकावरती. खरं तर एक या धावसंख्येवरती सुटलेला तो आयलेशचा झेल आणि तदनंतर मात्र त्यांनी या षटकामध्ये केलेली ही धुमाकूळ फलंदाजी, दणकाकूळ फलंदाजी पाहायला मिळाली. आणि इथे मात्र आपण पाहतोय जिथे सूर्यवंशी रिटायर्ड होऊन मैदानातून बाहेर जात असताना आपण पाहिलं तर आणि या नियमावलीमध्ये यशवंतजी उलेकर आपण पाहतोय इथे उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. यशवंतजी उलेकर यांना विनंती केली जाते आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. खरं तर मॅचच्या सुरुवातीलाच आपण हा नियम सांगून दिला 50+ खेळाडू 2 षटकापर्यंत रिटायर्ड होऊ शकतो.
आणि असोसिएशनच्या मीटिंगमध्ये हे नियम सांगितले गेलेत, अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. तिसरं षटक सुरू होण्यापूर्वी आपण 50+ खेळाडूला रिटायर्ड होण्याची अनुमती दिली आहे. अन्यथा यशवंतजी ओलेकर यांचा इथं स्वागत सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. रिटायर्ड झाला तरी त्यांना गोलंदाजी आपण दुसऱ्या सत्रामध्ये देणार आहोत. विजय शेठ खारकर उलवे यांचं इथे शुभागमन झालं. कर्ज 40+ मास्टर्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण साहेब चषक पाहिलं. त्या स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक आणि थोर उद्योजक म्हणून खरं तर या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं. दोस्तीच्या दुनियेतील दिलदार माणूस, राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. विजय शेठ खारकर इथे उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत सन्मान करूया. तसेच धीरजजी ओवलेकर त्यांच्या माध्यमातून खरं तर या सर्व ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्या. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा आपण स्वागत करूया आणि चलूया मैदानामध्ये. काही अडचणीनंतर मात्र पुन्हा एकदा स्पर्धा कार्यरत होते. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय प्रदीप खारकर. आणखी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली जाते. खरं तर उल्ले 40+ मास्टर संघाच्या वतीने तो फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. लो फुल टॉस होता, कदाचित बॅट वरती आला नाहीये. पंचांकडे अपील केली गेली परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिलाच बॉल खेळत असताना मात्र कदाचित हा लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता. बॅटच्या रडार मध्ये आला असताना तर कदाचित समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार येऊ शकला असता. नेक्स्ट बॉल यावेळेला प्रदीप खारकरने आपली ओळख सिद्ध केली आहे. अरे आल्या पहिला बॉल मी डॉट बॉल जरी खेळलो असलो ना तदनंतरच्या बॉल वरती मात्र त्यांना आपल्या ताकदीचा प्रभाव या मैदानावरती पाडून दाखवला आणि हा षटकार खेळला गेला. हा खेळलेला षटकार आपण पाहतोय. तब्बल धावसंख्या धावफलकावरती लगावून जातो. 28 धावफलक 28 पर्यंत पोहोचला. प्रथम फलंदाजी करत असताना उल्वे 40+ संघ आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल यावेळेचा चेंडू खोल टप्प्यामध्ये फेकला होता. हलक्या मात्र फक्त स्टीअर केला. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवरून ती चेंडूपर्यंत पोहोचतील तर मात्र एक धाव खेळली जाईल. एकदा मिळवली जाईल आपण पाहतो. एका धावेनं संघ पोहोचतो 29 या धावसंख्येमध्ये. 29 रन स्कोर कार्ड. तिसरे षटक साकारणारा गोलंदाज आपण पाहतोय साईनाथ ठाकूर यांना आपण पाहतोय. गोलंदाजच्या अंडरटॉवर पहिला डॉट बॉल, त्यानंतर षटकार पाहायला, त्यानंतर सिंगल, बरंचसं काही या षटकामध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा चुकी लढली गेली आहे. खर तर क्रिकेट मध्ये चांगलं केल्यानंतर टाळी आणि वाईट केल्यानंतर गाली असं म्हटलं जातं. तसंच काहीच म्हटलं जातं आणि पाहायलाही मिळतं. पहिल्या षटकामध्ये आयलेसचा एक झेल सुटला, तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये त्याचा तडाखा आपण पाहिला. झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा या षटकामध्ये हा झेल सुटला गेला. कदाचित 40+ संघ आपल्याकडून ही अपेक्षा नाहीये. जो संघ खरं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो ना तो संघ मात्र आज कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये नांगी टाकताना दिसतोय. प्रदीप खारकर थांबायला तयार नाहीये. षटकार आला, सिंगल आला, त्यानंतर मात्र त्यांच्या बॅट मधून पुन्हा एक तडाखा पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट बॉल खेळलो असलो ना तरी मात्र माझ्या बॅटची धार अजूनही कमी झाली नाहीये. शेर बुडा हो जाए फिर भी शिकार करना नहीं छोड़ता, असं काहीच वातावरण मात्र मैदानावरती प्रदीप खारकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काय विस्फोटक इनिंग, जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली आहे आणि हा ऑनड्राईव्हचा षटकार फुल टॉस अगदी मनगडाच्या साह्याने ओलवला गेला. क्षेत्ररक्षक आहेत बंद झाले. चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषे पार झाला फरार. आणखीन एक चौकार पाहायला मिळाला. अजयजी मडवी इथे उपस्थित आहेत. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. अजयजी मडवी बरीचशी मान्यवरांची मांदिवाली या स्पर्धेसाठी आपल्याला लाभताना पाहतोय. शैलेश स्मृती तरकर अभिजित 40+ मास्टर चषक 2026 सह भव्य आयोजन
40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 3 षटकांचा वाजवी खेळी तर समाप्त होतो. अजूनही 2 षटकं बाकी आहेत पूर्वार्धातील. या 2 षटकांमध्ये किती धावसंख्या जमवल्या जातील हे नक्कीच आपण पाहणार आहोत. परंतु आता मात्र प्रश्न पडला असेल नावेकाडी संघाला. ऐलिसचा सुटलेला झेल, तदनंतर मात्र प्रदीप खारकरचं झालेलं आक्रमण, या दोन्हीकडील आक्रमणांना जर आपल्याला थांबवायचं असेल तर एखाद्या अशा गोलंदाजाला संधी द्यावी लागेल की इथून एखादा गोलंदाज असा असेल का जो विकेट टेकर गोलंदाज बनेल, जो कमबॅक करून देणार असेल. 4थ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय सचिन ठाकूर यांना गोलंदाजी मार्कवर आणला गेला. या गोलंदाजाला आता एवढंच करायचं की समोर असणाऱ्या या भागीदारीला, या साझेदारीला तोडायचं असेल तर मात्र चांगल्या टप्प्यावरची अचूक गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा साधत असताना लाईन अँड लेन तेवढी चांगली ठेवावी लागेल. फटक्यांपासून वंचित राहून या समोरील फलंदाजाला थांबवायचं असेल तर मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. नावेकाडी 40+ मास्टर सिंग आपण पाहतोय. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतलं. पहिल्याच षटकामध्ये आयलेस सारख्या मोठ्या फलंदाजाचा झेल सुटला. तदनंतर मात्र त्याचा तडाखा आपण पाहिला. आतापर्यंत तो मैदानावरती कार्यरत आहे. वैयक्तिक 20 धावसंख्येवरती खेळतोय. 40 पैकी 20 त्याचे आहेत आणि हा चेंडू कदाचित पंचांकडे अशाभूत नजरेने पाहिला जातो. डॉट बॉल. सचिन यांचा पहिला चेंडू डॉट आला साठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज. यावेळेस चेंडू फटका फसला आणि इथून मात्र कॉट बिहाइंड द विकेट. तिसऱ्या वेळेला या विकेट किपरने सांगून दिलं आता मात्र आम्ही चुकी करणार नाहीये. आयलेश मात्रेला मात्र परतावं लागेल. या 4थ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती आलेली ही विकेट खरं तर गोल्डन विकेट ठरेल. किरण पाटील मैदानामध्ये उपस्थित झाले. खरं तर या फलंदाजाबद्दल सांगावं थोडं कमी आहे. एक उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आणि एक अगलं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं किरण पाटील यांना आपण फलंदाजीच्या अंगावर पाहता. गोलंदाज सचिन. विकेट आले त्यानंतर मात्र फुल टच पाहायला मिळाला. आल्या आल्या मात्र तडाखा मारायचा होता आणि हा फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली होतं. शरद ठाकूर होते. पुन्हा एकदा तिसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित केला गेला आणि तिसरी धाव घेत असताना मात्र तीही अगदी वेगानं पूर्ण केली गेली. भन्नाट रनिंग पाहायला मिळाली. 2 फलंदाजांच्या बघांना रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. जबरदस्त नक्कीच कामगिरी पाहायला मिळते. किरण पाटील आल्याला 3 धावा मिळवल्या गेल्या. मी म्हटलं होतं जितकी उत्स्फूर्त प्रतिसाद या फलंदाजांना मुलवे टीमला दिला व्यावसायिक स्पर्धांमध्ये नाव राहिलं. पुन्हा एकदा झेलची संधी होती. कदाचित हा झेल सुटला गेला. त्यानंतर मात्र 1 धाव ही पाहायला मिळाली. प्रदीप खारकरचा हा झेल विकेट किपरच्या माध्यमातून सोडला गेला. आज खरं तर नावेकाडी 40+ संघ करतोय का क्षेत्ररक्षण स्वीकारलं नाणेफेकी जिंकल्यानंतर. त्यानंतर मात्र आज त्यांचं क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं पाहायला मिळालं नाही. 2 मिसफिल्डचे चौकार, 3 सुटलेल्या कॅचेस आतापर्यंत. मात्र नावेकाडी संघाला बॅकफुटवरती मिळाले असतील. आणखीन एक वेळेला पुन्हा एकदा चुकी घडली आहे आणि चुकांवरती चुका खरं तर या पूर्वार्धामध्ये केल्या जातात ना, याचं भुगतान तुम्हाला उत्तरार्धामध्ये करावं लागेल. या येणाऱ्या धावसंख्या उल्वे 40+ मास्टर संघासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत जरूर, परंतु या धावसंख्या जेव्हा तुम्हाला उत्तरार्धामध्ये जमवायच्या लागतील ना, तेव्हा एका धावेसाठी खरं तर झगडावं लागेल. तेव्हा मात्र या धावसंख्येची आणि या मिसफिल्डची किंमत तुम्हाला कळेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॅटवरती आला नाही, परंतु शतक्षक आहेत तिथे वेळेला दुहेरीचा प्रयत्न केला गेला, परंतु नक्की असं थांबवलं गेलं किरण पाटील यांना आणि एकच धाव याची निवृत्ती मिळेल. षटक क्रमांक 4 समाप्त होते. 49 धावा धावफलकावरती आपण पाहतो. प्रथम फलंदाजी करत असणारा उल्वे 40+ मास्टर संघाची पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 4 धावसंख्या आल्या होत्या नित्यानंद. तदनंतर मात्र 18 धावा 2 षटकांमध्ये आल्या सलग. तदनंतर या
या षटकामध्ये आलेल्या 9 धावा. हे षटक तितकंसं कमबॅक करणारं राहील नवेगाडी संघासाठी, कारण की या षटकामध्ये सचिन ठाकूरनं आयलेश सारखा काटा, खरं तर जो मैदानामध्ये डोकेदुखी ठरत असणारा आयलेश म्हात्रेला मात्र मैदानातून परतावलं ते सचिन ठाकूरनं. तदनंतर मात्र 5व्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाजीच्या उंबरठ्यावर जयेंद्र यांना बोलवण्यात आलं. जयेंद्र शेवटचे 6 चेंडू आपल्याला फेकायचे आहेत. 6 चेंडूमध्ये किती धावसंख्या खर्च केली जाईल हे आपण पाहणार आहात. नेक्स्ट मॅच कोणाची? जयेंद्र आले. जयेंद्रच्या पहिल्याच चेंडूवरती मात्र किरण पाटीलचा तडाखा पाहायला मिळाला. अगदी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा मात्र षटकार पाहायला मिळाला. काय दिमागदार फटका होता. लेफ्ट हँड फलंदाज आहे डावखोऱ्याचा हा फलंदाज, आणि ज्या वेगाने खरं तर बॅटवरती चेंडू आला ना त्या वेगाने त्याला पाठवून दिला. चला चेंडू द्यायचं. चला नेक्स्ट मॅच साठी आपण विनंती करतो दोन्ही संघांनी या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. शिवाजीनगर आणि गणेशपुरी. शिवाजीनगर 40+ संघ आणि गणेशपुरी 40+ संघ. आपण लगेच रिपोर्टिंग करायचंय. चला मॅच बॉल आलाय पहा. मॅच बॉल आलाय. नेक्स्ट बॉल किरणसाठी यावेळेला पुन्हा एकदा अगदी सरळ बॉलर बॅक टू द ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा पाहायला मिळेल. षटकारानंतर आली ही सिंगल गोलंदाजीचं कमबॅक पाहायला मिळालंय. परंतु अजून ही प्रदीप खारकर मैदानामध्ये आहे. पॅडी ज्यांना म्हटलं जातं नक्कीच आपण पाहतो आज त्यांची फलंदाजी चांगली पाहायला मिळाली. पुन्हा एकदा यावेळेला बॅटवरती चेंडू आला नाही. खरं तर नाराज असलेल्या फटक्यावरती पुन्हा एकदा डिलिव्हरीची संधी आहे. आणि काय प्रेझेन्स ऑफ माइंड आणि काय चपलाही पाहायला मिळाली या दोन फलंदाजांमध्ये. अगदी कौतुक करावं लागेल. खरं तर 40+ मास्टर्स क्रिकेट खेळत असताना इतकी चपलाही पाहायला मिळते. उन्हाचा तडाखा वाढत आहे, परंतु या आलेल्या उन्हाच्या तडाख्यामध्ये कोणतेही आपण पाहतो आहे आळसपणा नाहीये. लेझी क्रिकेट थोडंसंही पाहायला मिळत नाहीये. जशी गोलंदाजाच्या हाताला क्षेत्रक्षाच्या हाताला चेंडू निसटला लगेच मात्र दुहेरीचा प्रयत्न केला गेला आणि त्या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. चला प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेरून जायचं. जयंतच्या आपण पाहतो गोलंदाजी शेवटचं षटक संघाच्या वतीने करत असताना यावेळेला कव्हर बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ उभा असणारा आहे क्षेत्रक्षक चेंडू अडवेळ उचलून फेकेल तर मात्र पुन्हा एकदा 2 धावा. टोटल मात्र आपण पाहतोय धावफलकावरती 60 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. या इनिंग मधील 2 बॉल बाकी आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पूर्वार्धातील. या 2 चेंडूवरती एखाद दुसरा मोठा फटका आला ना तर कदाचित पहिल्या मॅच मध्ये 70 पर्यंत धावसंख्या पाहायला मिळेल का ते मात्र नक्कीच आपण पाहूयात. आतापर्यंत 60 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. येणारा बॉल आपण पाहतोय कदाचित फटका मिस्तानी राहिलाय. क्षेत्रक्षक खाली जेलच्या टिपला गेलाय. चला पंचांचा बीमर चेक केलं जाईल. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचा शब्दसंमेलनाने सहर्ष स्वागत करूया. PTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले सर्व प्रेक्षक तुमचंही या स्पर्धेच्या वतीनं. फलंदाज बाद असेल चेक केलं आपण पाहतो PTC लाईव्हच्या माध्यमातून आणि हा मात्र फलंदाज बाद असेल. प्रदीप खारकर नावाचं वादळ मात्र मैदानातून अगदी
सेकंड लास्टच्या चेंडूवरती या इनिंग मधील 9 चेंडू 22 धावांची बहारदार खेळी करत असताना मात्र मैदानातून बाहेर झालेत आणि त्यांचं काम त्यांनी पूर्ण केलं मित्र म्हणून. जी जबाबदारी संघनायकांना वन डाऊनच्या प्लेअरवरती द्यावी ना आणि ती लिलेला पार करावी अशी काहीशी फलंदाजी या पूर्वार्धामध्ये पॅडी कारकर यांची पाहायला मिळाली. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. सचिन शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती आपण पाहिलं तर अगदी सीमारेषे लगत असणारी नॉरेश चेंडूवरती पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न केला गेला आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे होत आहे परंतु तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र ही खरं तर गोलंदाजाच्या माध्यमातून फक्त स्टंपिंग करण्यात आली. बेल्स पडली नव्हती. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि या 3 धावेच्या साहाय्याने हे पहिलं सत्र होईल समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर उल्वे 40+ मास्टर्स संघाच्या धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 63 आणि नावेखाडी संघाला जमवायच्या उत्तरामध्ये 30 चेंडू 64 धावांची गरज. उपस्थित मान्यवर यशवंतजी ओलेकर यांचं स्वागत सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत सन्मान आपण करणार आहोत. यशवंतजी ओलेकर इथे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. शैलेश तरघर यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. तसेच विजय शेटकार करीत उपस्थित आहेत त्यांचंही आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. साहेब चषक एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. विजय शेटकारकर यांच्या माध्यमातून एक दिलदार व्यक्तिमत्व आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून की ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते विजय शेटकारकर इथे उपस्थित आहेत. तसेच यशवंत ओलेकर यांचं आपण स्वागत करूया. तसेच धीरजजी ओलेकर इथे उपस्थित आहेत त्यांचंही आपण या स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. पंढरीनाथ ओलेकर इथे उपस्थित आहेत त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करणार आहोत. चला टॉस साठी या शिवाजीनगर आणि गणेशपुरी पहा स्पर्धा लाईव्ह आहे. गणेश खिरवार इथे उपस्थित आहेत त्यांचंही आपण या स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. नाई चिकदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपण खरोखर घरामध्ये जपून ठेवू शकतो असं सन्मान चिन्ह मात्र आयोजकांच्या माध्यमातून दिलं जातं. पंढरीनाथ ओलेकर इथे उपस्थित आहेत त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर आयोजकांमध्ये आपण पाहतोय इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे ना या स्पर्धेचा. वर्षभर या स्पर्धेची वाट पाहिली जाते या आयोजनाची वाट पाहिली जाते आणि ती खरं तर उत्सुकता आज पूर्णपणे या मैदानावरती पूर्ण केली गेली आहे. संतोषजी मात्र इथे उपस्थित आहेत त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या तमार मान्यवर पाहुण्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने शैलेश तरघर या टीमच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करूया आणि चलूया मैदानामध्ये. उत्तरार्धामध्ये असणारा हे टार्गेट आपण पाहतोय 64 धावांचं. 30 बॉल 64 बनवायचे आहेत त्या नावेखाडी 40+ मास्टर्स टीमला आणि 30 बॉल 64 थांबवायचे आहेत उल्वे 40+ मास्टर्स संघाला. उमेश मोकल इथे उपस्थित आहेत. उमेश मोकल यांचं आपण या स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. उमेश मोकल चला टॉस साठी शिवाजीनगर संघ उपस्थित आहे. गणेशपुरी संघ या विनंती केली जाते. गणेशपुरी संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असाल तर आपला संघनायक पाठवा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सर्व टीमनी ही नोंद घ्या. रमेशजी पारगावकर इथे उपस्थित आहेत. उमेश मोकल यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं भरीव योगदान आले त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण हार्दिक आभार मानूया. आणि म्हटलं जातं नक्कीच ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा.
ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा, ज्याच्याकडे कुठलं कौशल्य आहे ना त्यांनी त्या कौशल्याचा वापर या आयोजनासाठी करावा. आणि तसंच काहीच आपण पाहिलं तर या मंचावरती ही आलेली मदत या आयोजकांसाठी खरोखर हातभार लावणारी होती. आणि पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला ना तर पहिल्या इनिंगमध्ये नावेखाडी 40+ संघानं एकही एक्स्ट्रा दिली नाहीये, वाईड नो आला नाहीये. आणि ही खरं त्यांच्या गोलंदाजीची ताकद राहिली. क्षेत्रक्षणामध्ये त्यांची थोडीशी फंबलिंग क्षेत्रक्षण आणि खराब क्षेत्रक्षण पाहायला तेवढं मिळालं. यशवंतजी ओलेकर इथे उपस्थित आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. खरंच 3-4 वेळा आपण त्यांना घोषित केलं. यशवंतजी ओलेकर एक आदरणीय व्यक्तिमत्व यशवंतजी ओलेकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत करूया. आणि उत्तरामध्ये चला विनंती केली फलंदाज पाठवा. 64 धावांचा हा पाठलाग कशा रीतीने केला जाईल, कशा रीतीने थांबवला जाईल हे सांगा बॅट्समॅनांना. आणि आजच्या दिवसासाठी आपण पाहतो यशवंतजी ओलेकर यांच्या माध्यमातून नॉनव्हेजचं जेवण जे आहे जेवणाची व्यवस्था ती खरं तर या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून केली गेली. आणि या स्पर्धेसाठी मिळालेली देणगी मी आपल्यापर्यंत पोहोचवतो. मनोहरशेठ ओलेकर यांच्या माध्यमातून तब्बल 20,000 रुपये, उल्हासशेठ पारगावकर यांच्या माध्यमातून 10,000 रुपये, तसेच धीरजजी ओलेकर यांच्या माध्यमातून सर्व चषक, अरुणजी ओलेकर यांच्या माध्यमातून पाणी देण्यात आलं. पाणी हे जीवन आणि खरं मुलाचं खरं दान आमच्यासाठी देण्यात आलं. सचिनजी ओलेकर यांच्या माध्यमातून सकाळचा नाश्ता, तसेच यशवंतजी ओलेकर यांच्याकडून नॉनव्हेज जेवण. त्यावेळेला सुरुवात पहिलाच बॉल विजय शेट्टी यांचा आणि पहिल्या 17 मध्ये जरी यशवंत आपण पाहिलं व्हाईट बॉल बॅटिंग रिव्ह्यू चेक केला जाईल. रिव्ह्यू घेतलाय का चेक करायचं आपण. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल आणि स्पर्धेसाठी लाभलेली आपण देणगी घोषित करू. चला ऑनफिल्ड डिसिजन आपण हे करणार आहोत. आणि व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नसेल पंच आपल्याला विनंती आहे. यावेळेला बॅट फुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅट चुनीचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉल नंतर हा डॉट बॉल आपण पाहतोय. राजेंद्रजी ओलेकर यांच्या माध्यमातून 2,000 रुपये, निवृत्तीजी ओलेकर यांच्या माध्यमातून 2,500 रुपये, अंकुशजी वाटेकर यांच्या माध्यमातून 2,000 रुपये. फ्रंट फुटवरती आले. यावेळेला आपण पाहतो मॅच एज आणि जिल्ह्याचा फलंदाज बाद होतील. बाद फलंदाज आपण पाहतो रणबीर मैदानातून बाहेर. पहिला धक्का, पहिला हजरा नावेखाडी 40+ मास्टर संघाला. आशुतोष म्हात्रे 2,500, तसेच विनायकजी ओलेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू देण्यात आले. प्रभाकरजी ओलेकर यांच्या माध्यमातून 1,100, तसेच राज शिवाजीनगर यांचा शुभसन्मान केला जातो. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो विजय खारकर यांना विकेट आली होती. त्यांच्या मात्र पुन्हा एकदा कार्यरत गोलंदाजी मार्कवर. यावेळेला फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला मात्र पाठवून दिला आयसी मार ईशा पलीकडे षटकारासाठी. चुकीला माफी नाही. अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही फेकाल तर त्याचा मात्र नक्कीच तुम्हाला परिणाम षटकार चौकारांना पाहायला मिळेल. साईनाथ ठाकरेच्या माध्यमातून हा षटकार खेळला गेला.
त्याची मित्रांचा पण किपर आले होते, परंतु थोडीशी गती कमी केली गेली. त्यानंतर मात्र थोडेसे फंबलिंग सिच्युएशन डिलिव्हरी धावसंख्या पूर्ण करत असताना मात्र इथून मात्र धोक्याची घंटा वाजली गेली आणि महत्वाची विकेट मैदानातून बाहेर रन आउटच्या माध्यमातून शरद ठाकूर बॅक टू द डग आउट. रमेशजी पारगावकर इथे उपस्थित आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत सन्मान करूया. परेशजी पारगावकर इथे उपस्थित आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करूया. रन आउटची विकेट ही किती महागात पडू शकते. खरं तर 64 धावांचा हा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या आल्या फक्त 8. पहिलं षटक चालू आहे विजय शेटकारकर यांना आपण पाहतो गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. विशालजी बजाज इथे उपस्थित आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. विशालजी बजाज शेलकर. पंढरजी पालगावकर इथे उपस्थित आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. यावेळेचा फटका अगदी उंचावरती गेला, परंतु अंतर कापलं गेलंय का नाही. झेल खाली क्षेत्ररक्षक पॅडी खारकर टिपला गेलाय. झेल फलंदाज नरेश यांचा संपतोय इथं खेळ. पुढील मस्त नाणेफेकीचा कौल गणेशपुरी संघाने आपल्या वतीने लागला. आपण लगेच या मॅच नंतर आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची. 64चा पाठलाग आहे, परंतु मैदानावर आपण काय पाहतो आज नावेखाडी 40+ मास्टर संघ कदाचित बॅकफुटवरती जाताना पाहायला मिळेल का. आतापर्यंत त्यांनी 3 विकेट्स गमावलेत. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 8. पहिल्या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. पहिलं षटक आपण पाहत आहे विल्वर 40+ मास्टर संघाच्या वतीनं. खरं तर या स्पर्धेचा आणि या असोसिएशनचा नियम आहे की 50+ चा गोलंदाज पहिले षटक साकारत असतो. आणि विजय शेट यांनी काय षटक हाताळलं गेलं. एक षटकार आला, त्यानंतर मात्र आपल्या गोलंदाजीची धार त्यांनी दाखवून दिली. डावखोराचा गोलंदाज परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र हा फटका मिस्किट झाला. चेंडू पर्यंत किरण पाटील पोहोचतील. अगदी दूरवरचा चेस होता चेंडूसाठी आणि या किरणसाठी आपण पाहिलं तर, परंतु हा चेंडू अडवला गेला अगदी मिड विकेट मधून स्क्वेअर लेगच्याही पुढे. मच्छिंद्र कोहली मोहा यांना ही विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. मच्छिंद्र कोहली मोहा. 64चा हा पाठलाग आपण पाहतो करत असताना पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला उत्तरार्धामधील. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे ती 10 धावा. 10 धावफलकावरती धावसंख्या आल्यात. अजूनही 4 षटकं बाकी आहेत. या षटकांमध्ये पटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. एक षटकार आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला, एक षटकार, परंतु त्यानंतर मात्र विकेट्स ही पाहिल्यात. तब्बल 3 विकेट्स मागच्या षटकामध्ये आल्या. एक रनआउट, 2 कॅच विकेट आपण पाहिल्यात. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा किरण पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. डावखोराचा गोलंदाज खरं तर व्यावसायिक 40+ मास्टर क्रिकेटमध्ये आपण या नावाचा बोलबाला पाहिला. आणि आज मात्र स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा विल्वर 40+ मास्टर संघाच्या वतीने किरण पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. पहिला बॉल सचिनसाठी आलेला बॅटच्या अगदी रडांमध्ये आला नाही, परंतु नक्कीच चांगला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत वेगानं पोहोचले, परंतु अतिशय चांगल्या वेगानं मात्र या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. जितू सोमास यांना आपण पाहिलं तर त्या क्षेत्रामध्ये फील्डसाठी आहेत. परेशजी पारगावकर इथे उपस्थित आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. मच्छिंद्र कोहली इथे उपस्थित आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. रोहितजी ओलेकर यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. किरण पाटील गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. पहिल्याच बॉल वरती 2 धावा आल्यात. लगेच शतक्षणामध्ये मात्र बदल केले गेले. आपण पाहिलं तर
फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक अगदी डीप पॉइंट मध्ये बोलवला गेला. यावेळी त्याची पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होता. गोलंदाजीची धार पहा, वेग आहे तितकाच चांगला अचूक टप्पा साधला जातोय. केपी नामी काफी है, ज्या खरं तर नावानं या पंचक्रोशीमध्ये बोलबाला राहिला. 40+ क्रिकेट खेळत असताना असेल किंवा रेग्युलर क्रिकेटमध्येही त्यांचा बोलबाला राहिला. सध्याच्या घडीला इन्फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू आहे किरण पाटील. आपण पाहतोय उलवे जबरदस्त समालोचकी आहेत. यावेळेचा हा चेंडू थोडंसं व्हेरिएशन बूट फिरवली होती चेंडूवरती. बॅट चेंडूचा संपर्कच पाहायला मिळाला नाहीये, परंतु एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. या एका धावेच्या साहाय्याने टोटल आपण पाहाल तर 14 धावा धावफलकावरती. द्वितीय सत्र आपण चालू पाहतोय या पहिल्या मॅचचं. खरं तर शैलेश मिदी तरगर 40+ मास्टर्स यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये यावेळी चेंडू पुन्हा एकदा वेगाने बीट केलं. चेंडू फेकत असताना एक विशिष्ट प्रकारचा आवाज केपी यांच्या माध्यमातून केला जातोय. कदाचित हा आवाज दडपण टाकण्यासाठी असू शकेल फलंदाजावरती, आणि ते दडपण आपल्याला खरं तर मैदानावरती पाहायला मिळतं. अनिलजी पारगावकर इथे उपस्थित आहेत, त्यांनी विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती या. यावेळेचा चेंडू फ्रंट फूट वरती आले, परंतु केपी यांच्या या चेंडूवरती आक्रमण केलं गेलं. अगदी पुढ्यामध्ये फेकला होता, परंतु ज्या वेगानं हा चेंडू फेकला ना त्याच वेगानं पलटवारही केला गेला. तो फलंदाज साईनाथ ठाकूरच्या माध्यमातून या इनिंग मधील हा दुसरा षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. साईनाथ ठाकूर आतापर्यंत खरं तर दाखवून देतो, जब तक हम खडे तो सबसे बडे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या अगदी टोनवर कदाचित लागला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकेरी पूर्ण केली दुहेरीचा प्रयत्न, आणि या कदाचित अंगलट येऊ शकला असता. राजनजी कोहली यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती या. राजन कोहली यांना विनंती केली जाते आपण या व्यासपीठावरती. शैलेश मिदी तरगरच्या वतीने आपल्याला विनंती केली जाते व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 21 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. 18 बॉल 43 धावांची गरज जिंकण्यासाठी. अजूनही कोणी जिंकलं नाहीये, कारण की अजूनही मॅच संपलेली नाहीये. आता 21 18 मध्ये 43 बनवायचे. 3 षटका बाकी आहेत. या 3 षटकांमध्ये 43 धावा नावेकाडी 40+ मास्टर संघाला बनवायचे आहेत जिंकण्यासाठी, आणि 18 बॉल मध्ये 43 थांबवायचे आहेत त्या उलवे 40+ मास्टर संघाला. पहिलाच बॉल आपण पाहतो स्लोअरवर फेकला होता, आणि हा मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. यावेळेस चिरकुणाचा बॅटची एज लागली होती, कदाचित यष्टीरक्षक थोडासा पुढ्यावरती गेला, आणि इथून मात्र पुन्हा एकदा एक धाव धावफलकावरती अर्जित केली जाईल. डॉट बॉल पाहायला मिळाला. आयलेश ज्या गोलंदाजीसाठी खरं फलंदाजीमध्ये चांगलं काम केलं, आता गोलंदाजीमध्ये आपल्या एक नावाची वेगळी छाप सोडत असताना मात्र आपण पाहिलं डीप पॉइंट मधला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत वेगानं पोहोचेल चेंडूवरती, त्यापर्यंत फेक येईपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा पाहायला मिळाल्या. दोन धावाच्या सहाय्याने टोटल मात्र आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. जरी 40 धावांची गरज आहे. इथून मात्र नावेकाडी 40+ मास्टर संघाच्या प्रत्येक फलंदाजाला एवढंच सांगावं लागेल की इथून मात्र शर्यत अजून संपले नाहीये, कारण की अजून कोणी जिंकलं नाहीये, परंतु येणारी ही विकेट कदाचित नावेकाडी संघासाठी महागात पडणारी असेल.
प्रवीण गडवाले नवीन फलंदाज आपण पाहतो. नवी खाडी 40+ मॅच संघाची आता इथून मात्र त्यांना स्वतःला आणि संघाला सावरायचं आहे. संघ सावरत असताना विजयाच्या दिशेने वाटचाल करून द्यायची असेल तर स्वतःला एवढं सांगावे लागेल. इथून मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. केपी जेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहिला आणि अखेरपर्यंत पोहोचले होते, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र कॅच सुटला. तदनंतर मात्र फलंदाज रन आउटच्या स्वरूपात होतील बाद. आल्या पावली फक्त हजेरी लावून एक धावसंख्या जमवत रन आउटच्या स्वरूपात दुसरी धावसंख्या जमवण्याच्या मोहामध्ये मात्र मोह आवरू शकला नाहीये. केपी यांचा हा चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, त्याला मात्र मिळालेलं हे यश. रनआउटची विकेट येते. आणखीन एक विकेट मैदानातून बाहेर. नावे साडी 40+ मास्टर संघाची षटक क्रमांक 3 समाप्त होते. टोटल धावसंख्येचा फरकावरती आपण पाहाल तर 25 धावा. अजूनही येणारे 12 बॉल 39 धावांची गरज. आता मात्र समीकरण मिळालं गेलं. 12 मध्ये 39 बनवायचे आहेत. या 39 बनवत असताना वाढला गेलेला करंट रन रेट आपण पाहतोय. मच्छिंद्र कोहली इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. कॅमेरा घ्या. विकास झालेत गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो. चौथे षटक 12 बॉल 39 धावांची गरज. पहिलाच बॉल विकेटाने खेळण्याचा प्रयत्न केला. कार्पेटर पद्धतीने खेळून काढला आहे. फंबल झाले. क्षेत्ररक्षक एकेरीला कन्वर्ट लगेच पाहायला मिळालं. 2 धावांचं हे दिलं गेलेलं योगदान फलंदाजीच्या माध्यमातून. खरं तर नावे खाडी 40+ संघाला आता मात्र धावसंख्या जमवणं हे मोठं लक्ष आहे आणि या धावसंख्या कशा येऊ देत. धावांसाठी धाव मैदानामध्ये केली जाईल. या तडपत्या उन्हामध्ये बॅट तलपावावी लागेल या फलंदाजाला आणि स्वतःला मात्र सिद्ध करावं लागेल. पुन्हा एकदा या हलक्या हाताने खेळला गेलेला हा चेंडू एकदा पूर्ण केली. कदाचित दुहेरीचा प्रयत्नही केला गेला आणि पाहता पाहता वेगानं मात्र या 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावा घेत असताना आपण पाहतोय खरं तर मैदानावरती उन्हाचा तडाखा वाढत असताना थोडीशी दमछाक ही पाहायला मिळेल. इतक्या तलपत्या उन्हामध्ये हे क्रिकेट खेळलं जाते. अनवाणी पायांपासून ते ब्रँडेड शूज पर्यंत खरं तर ज्या खेळाडूंनी क्रिकेट अनुभवलंय, जगलं गेलंय, जपलं गेलंय त्या 40+ मॅचेससाठी असणारी ही शैलेशमिती तरगरची मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका फसला, परंतु क्षेत्ररक्षक कोणी नाही. निर्जन स्थळी हा चेंडू ट्रॅव्हल होईल. एकदा पूर्ण केली दुहेरीचा प्रयत्न. यावेळेला आणखीन एक वेळेला रन आउटची विकेट पाहायला मिळेल या सत्रामध्ये. साईनाथ ठाकूर खरं तर ज्या फलंदाजाची चर्चा या सत्रामध्ये राहिली होती, 2 षटकार ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते, तो साईनाथ ठाकूर मैदानातून बाहेर होत्या. उरल्या सुरल्या अशा अपेक्षाही कदाचित नावे खाडी 40+ संघाच्या आता मात्र परतल्या असतील. आता मात्र म्हणायला काही हरकत नाहीये. नावे खाडी 40+ मॅचेस संघाला आता मात्र विचार करावा लागेल. पूर्वार्धामध्ये सुटलेल्या झेल, तदनंतर मात्र उत्तरार्धामध्ये या फेकल्या गेलेल्या रनआउटच्या विकेट कदाचित आपल्याला पराभवाच्या छायेखाली नेऊ शकतील का, याचा विचार आपल्याकडून केला जाईल आणि हा प्रश्न कदाचित उद्भवला जाईल पाठीराख्यांकडून. अशा रीतीनं जर खेळ राहिला ना तर नक्कीच नावे खाडी 40+ संघ हा बॅकफुटवरती येऊ शकतो. गोलंदाज विकास पाहतो आपण. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी राहिली. मोठा फटका खेळला दिला नाहीये. एकेरी दुहेरीच्या सहाय्यानं का होईना, परंतु गोलंदाजी मात्र नक्कीच चांगली केली जाते. जिथे 39 धावांची गरज होती तिथं आतापर्यंत या षटकामध्ये पाहिलं तर येणाऱ्या 5 धावा, तदनंतर मात्र 34 धावांची गरज असेल. 9 मध्ये 34 बनवायचे आहेत. स्विच हिटचा प्रयत्न
अगर सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी क्यों करनी चाहिए. सरळ बॅटनं जर धावसंख्या येत असतील तर अशा रीतीनं आडव्या तिडव्या फटक्यांची प्रयत्न करणं गरजेचं आहे का, हा मात्र प्रश्न कदाचित नावेखाडी संघाच्या गुटामधून विचारला जाईल. तदो मात्र खेळ पुरवत राहत विकास. यावेळेला अगदी वाईड लाईनच्या बाहेर येणारा हा वाईड बॉल पाहायला मिळालाय. या इनिंग मधील हा दुसरा वाईड बॉल आहे. तर आपण पाहतोय नेक्स्ट बॉल यावेळेला पुन्हा एकदा बॅटच्या रेडरमध्ये आला चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचले वेगानं. एकच धाव पुन्हा एकदा मिळेल. आता मात्र नावेखाडी संघाच्या अडचणीमध्ये वाढ होईल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती ती 33. अजूनही जिंकण्यासाठी 7 मध्ये 31 बनवायचे आहेत. 7 बॉल 31 धावांची गरज आहे. कदाचित या चेंडूवरती जर एखाद दुसरा मोठा फटका आला ना तर आव्हान जिवंत राहू शकतं. शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच प्रयत्न केले तर या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. परंतु तशा रीतीने खेळ पाहायला मिळेल का यावेळेला पाहायचा आहे. फटका मात्र तितकासा चांगला आला नाहीये. फक्त एका धावेने मात्र समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 4 समाप्त होईल. सहा बॉल 31 धावांची गरज. 6 मध्ये 31 धावांची गरज आहे. गणेशपुरी संघाने नाणेफेकी जिंकली. आपण सज्ज राहायचंय. 6 बॉल बाकी आहेत या मॅच मधील. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे आपण पाहिला तर अगदी सफल झाले होते. तदनंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. पाच मध्ये 31 राहिल्यात. चला पंच आपण पाहतो. ऑफिशियल्स पंच विशू कोहली सर यांच्या माध्यमातून काही सूचना दिल्या जात आहेत. पंचक्रोशीमध्ये खरं नावाजलेले पंच आहेत. स्लोवरवर पुन्हा एकदा अगदी पॅडी कारकर यांच्या या स्लोवर पुढे फलंदाजाला उत्तर नाही आहे. पूर्णपणे बॅकफुटवरती आपण पाहतोय नावेखाडी फोर्टीफेस संघ या स्पर्धेमध्ये. देर आहे दुरुस्त आहे अगदी. मात्र आता मात्र वेल निघून गेली आणि वेल निघून गेल्यानंतर आलेला हा षटकार कदाचित जखमेवरती मलम लावणारा असेल, परंतु त्यानेही ती जखम भरून निघणार नाहीये. पराभवाची ही लागलेली जखम खरं तर झालेला हल्ला परतवू शकले नाहीयेत नावेखाडी संघ. नाहीदा बॅटची एज टिपला गेलाय झेल. फलंदाजी होईल बाद. आता मात्र वन साइड मॅच पाहायला मिळाली. पहिलीच मॅच आपल्याला वन साइड मॅच पाहायला मिळते. एकतर्फी हा मुकाबला पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच साठी बी रेडी राहायचं. गणेशपुरी संघ आपण नाणेफेकी जिंकली. सचिन ठाकूर मैदानामध्ये दाखल झाले. 2 मध्ये आता बनवायचे तब्बल 25 राहिले. अवघड आणि अशक्य मात्र हे 64 धावांचं आव्हान झालंय आता नावेखाडी संघासाठी. क्षेत्ररक्षक कोणताही नाही. सचिन ठाकूर यांच्या बॅट मधून हे चौकार पाहायला मिळाला.
धैर्य आहे, दुरुस्त आहे, परंतु या चौकाराने पुन्हा एकदा 4 विजयातील अंतर फक्त कमी केलं जाईल. अजूनही 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 1. आता मात्र नवेकरी संघ विचार करेल. ज्या चुका पूर्वार्धामध्ये झाल्या, ज्या चुका उत्तरार्धामध्ये झाल्या, कदाचित त्यावरती पुढच्या मॅचेस साठी काम केलं जाईल, परंतु हा येणारा चौकार पुन्हा एकदा विजयातील अंतर कमी जवळून जाईल. 17 धावांनी हा सामना जिंकलाय तो टीम उलवे 40+ मास्टर संघाने. हार्दिक टीम उलवे हार्दिक अभिनंदन आणि हार्डलक टीम नवेसाठी 40+ संघ आपल्याला पुढील स्पर्धांसाठी देऊया शुभेच्छा या स्पर्धेच्या वतीने. आणि शैलेश स्मृती तरगर 40+ मास्टर्स यांच्या वतीने 40+ मास्टर चषक 2026 या स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला गेला. तो उलवे 40+ मास्टर संघ हार्दिक अभिनंदन. आणि चला गणेशपुरी संघ आपला निर्णय कळवायचा लगेचच. या स्पर्धेसाठी आपण लाभलेली देणगीदार आपल्यापर्यंत पोहोचवतो. उमेश टोळीकर 20,000, तसेच उल्हासजी पारगावकर 10,000,